नमस्कार. जय आदिवासी. पप्पा आणि आम्ही सगळे लोक कुठं चाललो आहे ते ड्रायव्हिंग सीटवरती कोण आहे हे पण दाखवते. चला पाहूया. तर हा आहे माझा दादा. तर आम्ही सगळे लोक कुठे चाललो आहे ते हे तुम्हाला समजेलच. एवढा पाऊस असून पण हायवेवरती एवढी फास्ट गाडी पळवणारा एकच माणूस म्हणजे माझा भाऊ. तर हा सुंदर रस्ता क्रॉस करून एक छोटासा आम्ही पुढे जाऊन एक ब्रेक घेतला आणि हा ब्रेक घेतला तेव्हाच मी बाजूला छानसं गुलाबाचं झाड होतं. मी हे फुले पण तोडून आणली आणि मी हार पण घेतलेला होता, तरी पण मी हे फुले तोडली. त्याच्यानंतर असं सुंदर डोंगराच्या परिसरातून जाताना एक अनुभव की छान आपण पण का नाही अशा डोंगरात राहायला. हे मंदिर पाहून पण मला खूप प्रसन्न वाटलं. आणि ह्या गावापासून तर देवीच्या मंदिरापर्यंत यात्रेच्या वेळी पायी जावं लागते, कारण ट्रॅफिक इतकं असतं यात्रेच्या वेळेस की गाडी पण क्रॉस होत नाही. गडाला चढताना थोडंसं मन माझ्या एडामायला पाहण्याचं होत होतं आणि फायनली त्या पायऱ्या बघून माझं मन इतकं भरून आलं की मी येडामायला आले. हो, मी येडामायला आले, जी पिंपळदरी अकोला तालुक्यात आहे एडेश्वरी. मी तिच्या दर्शनासाठी आले. अशा प्रकारे मी गाभाऱ्यात प्रवेश केला आणि फायनली माझ्या डोळ्यांनी येडू आईला पाहिलं आणि तिच्याशी जे मन भरून सांगायचं होतं त्या गोष्टी मी सांगणार होते तिला. त्याच्यानंतर अशा वाघोबांचं दर्शन करून त्याला फुलं वगैरे वाहून मी जी फुलं आणली होती मी ते सगळ्यात पहिल्यांदा एक फुल वाघोबांना वाहिलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या येडाईचं दर्शन घेण्यासाठी पुढे गेले आणि छानशा प्रकारे असं माझं खूप सुंदर दर्शन झालं. मन भरून मी तिला पाहिलं आणि जे मला काही सांगायचं होतं ते मी तिला सांगितलं. त्याच्यानंतर माझं नारळ आणि जे मदन असं म्हणजे धान्य ते देऊन ओटी भरली. त्याच्यानंतर सुंदर दर्शन करून आम्ही गाभाऱ्यात थोडा वेळ बसलो. जे मूर्ती आहे तिला मन भरून पाहिलं. मग जाताना पण एवढी गर्दी होती की जी आषाढ महिन्यात ह्या देवीसाठी यात्रेसारखी गर्दी होती. मग त्याच्यानंतर खालच्या मंदिराकडे गेलो. तिथे पण येलो कलरचं जे दिसतंय तुम्हाला, तर इथे म्हणजे बकराची यात्रा होती, त्या यात्रेसाठी पण आलो आणि यात्रेच्या निमित्ताने माझं दर्शन पण होईल. कारण माझ्या घरचे 2 वेळा येऊन गेले पण माझं काही दर्शन झालेलं नव्हतं, म्हणून या दर्शनासाठी मी आले. खालच्या मंदिरात पण खूप खूप छान आहे. यात्रेच्या वेळेत तर पूर्ण गजबजलेलं असतं. या मंदिराला मोठा सभागृह पण आहे आणि मूर्ती पण सुबक आहे. पूर्वीच्या काळी जे वयस्कर लोक असायचे त्यांना वरती गडावर जाता येत नव्हतं, म्हणून त्यांच्यासाठी ही खाली प्रतिमूर्ती बसवलेली होती की खाली पण दर्शन घेता यावं ज्या वयस्कर माणसांसाठी. आणि छबिना पण येतो यात्रेच्या वेळेस, तर ह्याच मंदिराला स्पर्श करून छबिन्याची म्हणजे छबिना सुरू होतो आणि छानसं असं यात्रेच्या वेळेस पण खूप गर्दी असते. तर तुमच्यातलं कोणी ह्या येडामाईच्या दर्शनाला येतं किंवा पिंपळदरीला येतं मला नक्की सांगा. आणि याचं प्रतिष्ठान म्हणजे मेन ठाण हे येरमाळ्याला आहे, जी येडेश्वरी आहे. पुढे अशा प्रकारे कंदुरी चालू होती. तर तुम्हाला पण सगळ्यांना जय आदिवासी. भेटू नंतर.